नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अखेर वितरण होणार आहे। GR शासनाने निर्गमित केलेला आहे आणि लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। शासनाने निधी निर्गमित केलेला आहे आणि त्याबद्दलचा GR देखील काढलेला आहे। तर बघा मित्रांनो, अखेर GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाने GR निर्गमित केलेला आहे। तारीख देखील तुम्ही बघू शकता, 3 सप्टेंबर 2025 म्हणजे आजच्या तारखेचा हा GR आहे। काय महत्त्वाची माहिती GR मध्ये देण्यात आलेली आहे ती आता आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया। बघा, या ठिकाणी सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकऱ्याला 6,000 रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळतात आणि राज्य शासनाकडून 6,000 रुपये म्हणजेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये राज्य शासनाकडून मिळतात। तर असे एकूण 12,000 रुपये राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मिळून शेतकऱ्यांना दिले जातात दरवर्षी। तर यातीलच आता 7वा हप्ता जो प्रलंबित राहिला होता, शेतकऱ्यांना मिळायचा राहिला होता, तो आता या शासन निर्णयान्वये मिळणार आहे आणि त्या हप्त्यासाठी लागणारी निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 7, 8 आणि 9 अन्वये वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे आतापर्यंतचे 6 हप्ते वितरित केलेले आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत। आणि आता काय 7वा हप्ता जो आहे हा माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025चा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला आहे। कृषी आयुक्तालयाने याला मान्यता दिलेली आहे आणि याकरिता एकूण 1932 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे। त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ जो आहे तो अदा करण्याची जी निधी आहे ती वितरण करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन ही बाब होती आणि त्या विचारातून शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै 2025चा लाभ जो आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अदा करण्यासाठी 1932 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। अखेर शासनाने GR काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे हा हप्ता आता मिळणार आहे। 8 ते 10 दिवसामध्ये हप्ता मिळू शकतो, कारण अजून तारीख शासनाने जाहीर केलेली नाही। जशी शासन तारीख जाहीर करेल त्याप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। GR तर निघालेला आहे, शासनानं निधीला मंजुरी दिलेली आहे आणि येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचे आहे, सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।